पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। 13 मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल। यात नाशिक, दिंडोरी, ठाण्यासह मुंबईतील 6 मतदारसंघांचाही समावेश आहे। देशभरामध्ये 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया ही पार पडत असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आता 20 मे रोजी होते। या शेवटच्या टप्प्यामध्ये हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा आता पडायला लागलेली आहे। त्यामुळे आजच्या या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतानाच पाहायला मिळेल। 20 मेला मतदान होते आणि यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। 13 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी आता मतदान होत आहे। महाराष्ट्रातील हा शेवटचा 5वा टप्पा असणार आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा खरतर पणाला लागलेली आहे। मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे, नाशिक, विविध ठिकाणी मतदान होणार आहे। लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। राज्यासह देशभरामध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आज उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील बाईक रॅलीमध्ये सहभागी होतील, तर नरेश म्हस्के यांच्यासाठी शिंदे प्रचार करणार आहेत। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्यासाठी महायुतीचा मेळावा घेत आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा उमेदवारांसाठी आज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। आज दिवसभर उद्धव ठाकरेंच्या 4 सभा होत आहेत। त्यानंतर संध्याकाळी मुंबादेवीचं दर्शन घेऊन प्रचाराची सांगता सुद्धा करण्यात येईल। तर सुप्रिया सुळे या सुद्धा नाशिकच्या पिंपळगावमध्ये महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा ठाण्यामध्ये आज पाहायला मिळतील। राजन विचारे यांच्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आणि यामध्ये आदित्य ठाकरे हे सहभागी होतील। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे महत्त्वाचे नेते आज 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी म्हणून विविध ठिकाणी सहभाग नोंदवतील।